लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेचा आजचा म्हणजेच 10 नोव्हेंबरचा रिव्ह्यू तुम्ही ऐकत आहात मंडळी. आजचा भाग त्यांनी खूपच छान आणि सेन्सिबल दाखवला आहे. त्यातनं तुम्हाला मी जे सांगणार आहे ना ते अत्यंत भयंकर आहे. म्हणजे बघा ना, सुरुवातीला मी कालच म्हटले होते तुम्हाला एपिसोड संपत असताना की हे काहीतरी कुठलं कनेक्शन कुठे लावतात. एक्झॅक्टली सुरुवातीला त्यांनी असंच दाखवलं आहे. आता हा जो पार्थ आहे ना तो जीवाला सांगतो की अरे आत्ता ना माझ्या ऑफिसमधल्या त्या कार्तिकचा फोन होता, त्याचे बाबा ना व्हेंटिलेटरवर आहेत बघ, ॲडमिट आहेत रे दवाखान्यात. जीवा म्हणतो अरे बापरे, बरं आहे का रे त्यांना आता दादा? तेव्हा पार्थ म्हणतो हो तसं बरं आहे, पण माहिती आहे का फारच अवघड झालं रे त्याच्या बाबतीत. जीवा म्हणतो काय रे दादा काय झालं? पार्थ म्हणतो अरे ते बऱ्याच दिवसापासनं ॲडमिट आहेत रे आणि व्हेंटिलेटरवर आहेत आणि आता त्याच्या बाबांचं आयुष्य वाचवण्यासाठी त्याने बाबांची कार विकली रे. जीवा म्हणतो अरे बापरे काय सांगतोयस दादा? अरे ती लाल रंगाची गाडी का त्या कार्तिकच्या वडिलांची? पार्थ म्हणतो हो ना रे जीवा तीच गाडी. अरे 10 वर्ष त्याच्या वडिलांनी पैसे जमा करून ती रेड कार घेतली होती रे, त्यामुळे त्याने त्याच्या वडिलांच्या आयुष्यासाठी ती विकली. ती ॲक्च्युली त्या कार्तिकने विकायला नको होती. जीवा म्हणतो अरे त्याचा नाईलाज झाला असेल ना रे दादा, त्याचा जीव तुटला असेल. त्यावर पार्थ म्हणतो अरे हो, पण ज्या वस्तूंमध्ये आपल्या लोकांचा जीव असतो ना अशा वस्तू विकू नये रे जीवा. बघा प्रेक्षकांनो, विचारसरणीचा कसा फरक दाखवलाय ना मालिकेत. मला आज आवडला एपिसोड. आता जीवा सहज म्हणतो की कधी कधी आपल्या लोकांसाठी आठवणी विकाव्या लागतात रे. आता पार्थ म्हणतो आठवणी विकून आणलेला आनंद फार काळ टिकत नाही. आता जेव्हा पार्थ असा बोलतो तेव्हा एकदम धस्स होतं जीवाला. अरे जीवा कार्तिक मला अगदी तुझ्यासारखा आहे, भावासारखा. त्याने मला सांगायला हवं होतं रे. अरे जशा तू माझ्यासोबत गोष्टी शेअर करतोस तसं त्याने शेअर नाही केलं रे. जाऊ दे, पण मला आता जीवा म्हणतो अरे दादा कधी कधी गोष्टी शेअर केल्या ना तर माणूस दुखावला जातो. मग पार्थ म्हणतो अरे दुखावले जातील लोक, अशा गोष्टी कशाला करायच्या मुद्दाम? नाही, लपवलेल्या गोष्टी समोर आल्यावर त्रास होतोच ना रे जीवा. पण त्या कार्तिकने ती त्याच्या वडिलांची गाडी विकायला नको होती रे जीवा. बघ ना आता उद्या त्याचे बाबा जर बरे झाले तर त्यांना कसं वाटेल की त्यांनी दिलेला आशीर्वाद त्या कार्तिकने विकला. पण जीवा तुला एक सांगतो, तुझ्यावर जर अशी कधी वेळ आली ना, तुला जर काही असं करावं असं वाटलं चुकूनही तर मला आधी सांग रे बाबा. जीवा लगेच डोळ्यात पाणी आणून म्हणतो अरे दादा सांगेल रे तुला, नक्की सांगेल. प्रेक्षकांनो, म्हणजे मालिका म्हणून नाही पण बघा ना विचारसरणीचा कसा फरक आहे. हा जो पार्थ आहे ना तो जरा मॅच्युअर्ड दाखवलाय आणि जीवा जो आहे ना तो अतिशय इमोशनल आहे प्रेक्षकांनो. आणि त्यातनं बिचारा काहीही कामधाम करत नाही, घरी आहे. थोडक्यात व्यावहारिक भाषेत सांगायचं झालं तर तो नाकर्ता. त्यामुळे काय काय घडू शकतं ना प्रेक्षकांनो. म्हणजे एखादा वयात आलेला मुलगा जर नाकर्ता असला तर घरामध्ये प्रचंड तमाशा होतो. त्याचं एक उत्तम उदाहरण त्यांनी आज मांडलंय. तेवढ्यात ही मानिनी येते आणि म्हणते अरे काय तुम्ही दोघं भावंड गप्पा मारत बसलात, चला झोपा लवकर, उद्या आजीचा वाढदिवस आहे आणि आपल्याला तयारी करायची आहे, चला सकाळी लवकर उठायचं आहे ना, चल झोप. आता पार्थ निघून जातो आणि जीवा मात्र तिथेच विचार करतो. कारण जाता जाता मानिनी म्हणते अरे देवा आजीचा आडकित्ता राहायला काढायचा. जीवावर प्रचंड प्रेशर आहे प्रेक्षकांनो, प्रचंड. आता सकाळ झालेली दाखवली आहे त्यांनी. मानिनी स्वयंपाकघरात काहीतरी खुडबुड करत असते. तेवढ्यात या दोघी सुना तिथे एंटर झाल्यात. स्वयंपाकघरात आल्या आल्या काव्या म्हणते अय्या काकू काय घमघमाट सुटलाय बासुंदीचा, 1 नंबर, बरं झालं तुम्ही बासुंदीचा घाट घातला. मानिनी म्हणते अगो तुझ्या आजी सासूबाई जेव्हा बासुंदी करायच्या ना तेव्हा तर कमाल वाटायची. म्हणजे मला तर त्यांच्यासारखं जमत नाही बाई, त्या खूप सुगरण होत्या ग. नंदिनी म्हणते आई जीवा पण आजीसारखीच बासुंदी करत असतील ना? त्यावर मानिनी म्हणते हो बाई नंदिनी, जीवाच्या कुकिंगवर तुझा विश्वास बसला तर. नाही, त्यांनी केलेला फराळ तुला नक्कीच आवडला असेल ना. प्रेक्षकांनो, एक आयडियाची कल्पना आली बघा बोलता बोलता. जीवा एवढा छान स्वयंपाक करतो तर त्याने एखादं रेस्टॉरंट उघडायला हवं. नाहीतर आजकाल ते निघालेत ना किचन, घरून करायचे पदार्थ. तसं काही केलं जीवाने तरी तो बराच पुढे जाईल. सहज आपलं आठवलं म्हणून शेअर केलं बरं का. ते क्लाउड किचन का काय म्हणतात ना, असा बराच प्रकार आजकाल झाला आहे बरं का इथे. म्हणजे आमच्या शहरात तरी. म्हणजे बायकांना इतकी सुवर्ण संधी आहे ना की घरी बसल्या बसल्या सुद्धा बायका डबे बाहेर पोहोचवू शकतात आणि स्वतःच्या पायावर उभं राहून स्वकमाई करू शकतात. मला तर ती कल्पना फार आवडते. फक्त अंग मेहनतीचं काम आहे हे खरं. तर चला
मालिकेचा रिव्ह्यू बघूयात. मानिनी म्हणतात, अगं जीवा आलाच नाही अजून खाली, त्याचा नखरा होस्तोर हे दूध आटवायला तर हवं ना. त्यावर नंदिनी म्हणते, हो आई, पण आज आजीचा वाढदिवस आहे ना, तर खूपच छान वातावरण आहे आपल्या घरात. नंदिनी खूप खुश आहे. मानिनी म्हणते, अगं त्या जर असत्या ना आज, तर आणखीन चैतन्य असतं घरामध्ये. बाई त्यांना तर किती छान वाटलं असतं, 2-2 नाचसुना, आणि तुम्हालाही त्यांच्याकडनं बरंच काही शिकायला मिळालं असतं. आता काव्या ते बदाम देते आणि बासुंदीत टाकते. आता प्रेक्षकांनो, यांची तिघींची मिळून मस्त खीर झालेली आहे. आता त्यात काव्या म्हणते, ओ काकू, तुम्ही ना आम्हाला अशी साधी साधी कामं नका सांगू. ते बदाम दे, ड्रायफ्रूट दे, त्यापेक्षा आम्हाला काहीतरी छान मदतीचं काम सांगा ना. मानिनी म्हणते, एक काम करा, इथे तर माझं सगळं झालंय, पण बाहेर ना सगळा टेबल सेटअप करायचा आहे. आजीच्या वस्तू काढून ठेवल्यात मी, ते सेटअप करा तुम्ही दोघी जाऊन. त्यावर काव्या म्हणते, ताई काकू काळजी करू नका, आता मस्त डेकोरेशन करू आम्ही, आजी सासू आम्हाला आशीर्वाद देतील. मग आता ही मानिनी म्हणते, जा जा करा करा. वसुआत्या तिथे उभं राहून सगळं यांचं ऐकत असतात बोलणं. काय बाई दाखवली प्रेक्षकांनो भयंकर. वसुआत्या मनातल्या मनात विचार करतात, घ्या घ्या, दूध आटवायला घ्या, बासुंदी करा, हसून घ्या. विक्रम जेव्हा घरी येईल ना, तेव्हा सगळी तुमची प्रेम आणि माया या दुधासारखी आटून जाणार आहे. आता या जीवासोबत नंदिनीचा आनंद पण भरडला जाणार आहे. काय विघ्न संतोषी बाई आहे ही. असो, आता तेवढ्यात या काव्याबाई साडी घेऊन आल्या आहेत बेडरूममध्ये. आता पार्थ म्हणतो, अरे वा, नवीन साडी, आवडली मला साडी. आता ही काव्या म्हणते, असे कसे देशमुखे हो तुम्ही सगळे. आता हा पार्थ म्हणतो, असे कसे म्हणजे कसे. त्यावर काव्या म्हणते, विक्रम काकांच्या लक्षात नाहीये, आईचा वाढदिवस आहे, तुमच्या हेही लक्षात नाही की ही साडी कोणाची आहे. पार्थ म्हणतो, नाही, वाढदिवस माझा लक्षात होता आजीचा, पण ही साडी कोणाची आहे ते नाही कळलं. आता काव्या म्हणते, ही साडी तुमच्या आजीची आहे. आता पार्थ स्माईल करतो. काव्या म्हणते, तुम्ही दरवर्षी आजीच्या साडीची पूजा करता ना वाढदिवसाला आजीच्या. पार्थ म्हणतो, अरे तुमच्याशी बोलण्याच्या नादात या साडीकडे माझं लक्षच गेलं नाही. काव्या म्हणते, काय हो पार्थ, काहीही. आता काव्या त्या पातळाची घडी घालत असते, 9वार आहे काव्याच्या हातामध्ये. पार्थ म्हणतो, काही म्हणा, नाही म्हणजे इतक्या दिवसात तुम्ही छान कॅप्चर करून घेतलं काव्या. नाही म्हणजे एवढ्या वर्षात मला जे माहित नव्हतं ते तुम्ही कमी वेळात माहिती करून घेतलं. काव्या म्हणते, थँक्यू देशमुख. काय आहे ना देशमुख, आपल्या वस्तूच्या म्हणजे आपल्या माणसाच्या आठवणी देणाऱ्या वस्तू, म्हणजे अशा ज्या काही आठवणी असतात ना, त्या जतन करायला मला आवडतात. पण तुमचा स्वभाव तसा नाही आहे बाबा. त्यावर पार्थ म्हणतो, बरोबर आहे तुमचं, मी काही भूतकाळात रमत नाही, माझ्या आयुष्यात जे सध्या आहे ना त्याची मी कदर करतो. असं जेव्हा तो बोलतो तेव्हा ही त्याच्याकडे बघायला लागते एकदम अचानक. मग काव्या विषय बदलून म्हणते, रे देवा, या साडीची घडी काही जमे ना बाबा मला. देशमुख, या साडीची घडी घालायला मदत करा ना मला, किती मोठी साडी आहे ही. आता पार्थ पुन्हा रोमॅन्टिक होऊन म्हणतो, काव्या मी नेहमीच तुमची मदत करतो. अहो काव्या, विचारताय काय, डायरेक्ट सांगा ना की देशमुख साडीची घडी घालायला मदत करा. फक्त साडीचीच घडी नाही घालणार मी काव्या, आपल्या नात्याची सुद्धा घडी घालू शकतो. अरे प्रेक्षकांनो, याला तर काल काव्याचा टाइमपास नको होता ना, आज तर ती टाइमपासवर टाइमपास करते. अभ्यासाला बसायचं तर नाव घेतलंच नाहीये तिने. आता इथे मालिकेचं शीर्षक गीत वाजवलं त्यांनी नेहमीप्रमाणे, आणि आता हात पुढे करतो तेव्हा काव्या तिचा हात पुढे करते आणि तो हसायला लागतो. म्हणजे याला ती साडी इकडे दे असं काहीतरी म्हणायचं असेल. आता काव्या हात देते त्या पार्थच्या हातात आणि त्याच्याकडे बघायला लागते. पार्थ हसतो आणि म्हणतो, तुमचा हात माझ्या हातात असं कायम असला पाहिजे असंच मला वाटतं काव्या. नाही, हे तर मला आवडतंच आहे, पण आता मला साडीची घडी घालायची आहे म्हणून मी हात पुढे केलाय बरं काव्या. आता इथून पुढे त्यांनी मालिकेमध्ये एक सुंदर असं गाणं ऐकवलंय. या मालिकेत फारच छान छान गाणे ऐकवतात. ते गाणं नाही का, तू जिथे अन मी तिथे, स्वप्न वेडे, असं काहीतरी गाणं आहे. तर ते गाणं ऐकता ऐकता आपल्याला या दोघांच्याही 9वारीची घडी पाहायची आहे. म्हणजे यांच्या हातात असलेल्या तर 9वारीची घडी आपल्याला आता अशी बघायची. गाण्याचं अख्खं ध्रुवपद त्यांनी ऐकवलंय प्रेक्षकांनो, आणि हे गाणं ऐकता ऐकता हे दोघेही रोमॅन्टिक होऊन एकमेकांकडे बघत असतात. आणि बघता बघता एकमेकांकडे त्या आजीच्या पातळाची साडी, काय मी पण गडबडून गेले आता, म्हणजे त्यांच्या हातात असलेली तर 9वारीची घडी घालत असतात आणि एकमेकांकडे असं चोरून चोरून बघत असतात. आता घडी घालता घालता एका पॉइंटला ती घडी छोटी होते आणि दोघं एकमेकांच्या असे जवळ येतात. आता पार्थ खूप रोमॅन्टिक होऊन काव्याकडे बघायला लागतो
आणि काव्या त्याच्याकडे बघायला लागते आणि इथेच गाणं पण संपून जातं जे बॅकग्राऊंडला वाजतंय ते. आणि अचानक पार्थ हसतो. काव्या त्याच्याकडे बघून म्हणते, काय झालं देशमुख, हसताय का बरं? पार्थ म्हणतो, बघा ना काय गंमत आहे. नाही, लहानपणी आजीच्या तसं जवळ होतो मी, पण जीवा झाल्यावर तो आजीच्या जास्ती जवळ झाला. आणि आज आजीच्या साडीमुळे का होईना, पण आज आपण दोघे जवळ आलो. आता असं तो बोलतो आणि काव्याचा हात हातात घेतो आणि काव्या जरा गोड गोड लाजते. आणि आता पार्थ म्हणतो, झाली बर का, म्हणजे या साडीची घडी झाली आहे. हा आजीचा आशीर्वाद आहे हं काव्या. आता काव्या त्या पार्थच्या हाताकडे बघते, जरा ऑकवर्ड फील करते आणि ती पातळाची घडी तिच्या हातात ठेवते. पार्थ आता तिला असं डोळ्याने खुणवत असतो, असं असं करत असतो. आता ते तुम्ही मालिकेत बघा बाबा, ते काही मला एक्सप्लेन नाही करता येणार. तेवढ्यात मानिनीचा आवाज येतो, अरे काव्या साडी घेऊन येतेस ना? लगेच काव्याची तंद्री तुटते आणि ती म्हणते, हो हो आले आले. आणि त्या पार्थच्या हातातली ती नऊवारी घेते आणि निघून जाते तिथून. पार्थ आता काव्या गेल्यावर मनाशीच हसायला लागतो. चला, यांच्या नात्याची गाडी जरा रुळावर येते. तर आता पुढच्या सीन मध्ये सगळे तयार झालेले दाखवलेत आणि आजीचा तरुणपणीचा फोटो त्यांनी तिथे मांडलाय. आजीच्या बऱ्याच वस्तू आहेत तिथे. प्रेक्षकांनो, ही आजी जर त्यांनी जिवंत आहे असं दाखवलं असतं तर जास्ती छान वाटलं असतं ना. असो, तर आता इकडे म्हणजे तसंही या दोघींना बराच जाच आहे आधीच, त्यातनं आजी सासूचा जाच कशाला बाबा. आता ही नंदिनी सहज म्हणते, आई आजीच्या तरुणपणीचा फोटो आहे ना हा? मानिनी म्हणते, अगं बाई हो, शेवटपर्यंत ऍक्टिव्ह होत्या बरं का ह्या. त्या नेहमी म्हणायच्या, माणसाने मनाने चेहऱ्याने कायम तरुण असायला हवं, म्हणूनच मी तरुणपणीचाच फोटो ठेवला बघ. आता लगेच जीवा व स्वात्या सगळेच तिथे आहेत बरं का. काव्या म्हणते, खरंच हा, खूपच सुंदर फोटो आहे हा. पार्थ म्हणतो, फक्त फोटोच नाही, आजी पण खूप सुंदर होती आमची. आठवते का ग आई तुला, शेवटच्या काळात तिने माझ्यासाठी स्वेटर विणलं होतं आणि या जीवाला ओल्या नारळाच्या करंज्या शिकवल्या होत्या आजीने. मानिनी आता स्माइल करते, नंदिनी पण स्माइल करते. व स्वात्या आता मनात विचार करत असतात, अरे देवा, हा विक्रम अजून का आला नाही, लवकर घरी आला पाहिजे तो. रम्या विचार करते मनातच, मामा लवकर घरी आला पाहिजे, छप्पर फार धमाका होणार आहे. तेवढ्यात आशाताई आल्यात, म्हणजे यांच्या घरच्या सर्वंट, आणि त्या विड्याच्या पानाचा डब्बा छान चमकवून आणतात. मानिनी म्हणते, अगबाई काय छान चमकवला ग आशा डब्बा. आता काव्या तो डब्बा तिथे ठेवते समोर. आता मानिनी डब्बा ठेवते, काव्या ठेवते तिथे समोर. आता सहज ही म्हणते, नंदिनी आजींना विड्याचं पान फार आवडायचं का? पार्थ म्हणतो, हो, आजीला पान खायला फार आवडायचं, पण माझ्या आजीला नटायची फार हौस होती. भाजी आणायला जरी गेली ना तरी हा असाच गजरा माळायची. काव्याचा गजरा बघून तो सांगतो. मानिनी म्हणते, आणि आमचा जीवा आजीकडनं सगळे लाड करून घ्यायचा. तेवढ्यात आता ही आशा जीवाच्या हातात काहीतरी वस्तू देते आजीची. आता जीवा खूप असा अनइझी फील करत असतो बरं का. मानिनी म्हणते, जीवा पुढे ये ना. काय रे? आता जीवाच्या हातात आहे गजरा. मानिनी म्हणते, ए जीवा, आजीचा लाडका आहे बाबा तू, त्यामुळे आजीला फुलं आणि गजरा तूच वाहा. फक्त विक्रम आल्यावर सुरुवात करू आपण पूजेला. कधीचे गेलेत बाई हे. अरे पार्थ, फोन लाव रे त्यांना. काव्या म्हणते, अहो काकू ट्रॅफिक मध्ये अडकले असतील विक्रम काका, तोपर्यंत काय करू आपण, ते येईपर्यंत बाकीचं सगळं आवरू. आता नंदिनी म्हणते, आवरलंय ग सगळं काव्या, आजीची काठी आहे, म्हणजे साडी पण ठेवली आहे. अरे देवा, अहो जीवा, आजीचं सोन्याचा हार राहिला की ठेवायचा. अरे देवा, आता नंदिनीनेच आठवण काढली बरं का. आता लगेच ही रम्या पुढे येऊन म्हणते, कुठला हार ग नंदिनी? जीवा मनातल्या मनात कसं चपकतो बिचारा बघा. लगेच वसवात्या म्हणतात, अहो असं काय करतेस रम्या, अगं आईला म्हटले होते मी की तिचा हार तुला दे, तू थोरली नातेस ना बाई तिची, म्हणून. वसवात्या तिथेही कमी नाही पडल्या बाबा. पण अगं रम्या, माझ्या आईने तो हार जीवाला दिला कारण जीवा तिचा लाडका होता ना. प्रेक्षकांनो, जुनी पिढी फार हुशार होती हो. त्यांना बरोबर माहिती होतं कोण कसं आहे आणि कोण कसं नाही. वसवात्याच्या पोरीला हार न देता आजीबाईंनी जीवाला दिला. पण असो, बिचाऱ्या जीवाने तो विकला कारण तो मजबूर होता. एकीकडे बायकोच्या इमोशन्सचं प्रेशर आणि एकीकडे नाकर्ता असल्याचं प्रेशर. अवघड असतं प्रेक्षकांनो, फार अवघड असतं. आता वसवात्या लगेच म्हणतात, काय रे जीवा, तुझ्या बायकोला बरं लक्षात राहिलं रे, तुझ्या आजीचा हार. त्यावर मानिनी लगेच म्हणते, अरे जाऊ दे रे जीवा, जा बरं पटकन हार घेऊन ये. आता यांना कोणाला माहिती नाहीये जीवाने तो हार विकलाय म्हणून. मानिनी म्हणते,
अरे असं काय करतो जीवा, जा ना हार घेऊन ये. आता जीवा जरा ऑकवर्ड फील करतो, म्हणजे त्याला टेन्शन आलंय. हार त्याच्याजवळ नाहीच आहे तर तो कुठून आणणार. तो सहज म्हणतो, अगं आई, मी काय म्हणतो की सगळंच वस्तू काढायची काय गरज आहे. लगेच पार्थ म्हणतो, असं का बोलतोस जीवा, काय गरज आहे म्हणजे, वर्षातून एकदाच त्या हाराचं दर्शन होतं आम्हाला, जा जा काढ. रम्या आणि वसुआत्या लगेच हसायला लागतात बरं का एकमेकींकडे बघून, आणि खुणवतात एकमेकींना, बघ बघ कसा बंडल मारतोय म्हणून. आता तेवढ्यात विक्रम येतात आणि मोठ्याने ओरडतात, हार आणायला तो त्याच्याकडे असायला हवा ना. प्रेक्षकांनो, आजचा रिव्ह्यू सॉलिड आहे ना, एखादा लाईक नक्की करा हं. आता विक्रम आल्या आल्या सगळे विक्रमकडे पाहायला लागतात. आता जरा सस्पेन्स क्रिएट केलाय त्यांनी. मानिनी म्हणते, असं काय बोलताय तुम्ही, आहे ना माझ्या जीवाकडे हार. हे जीवा, हार आहे ना तुझ्याकडे. आता विक्रमकडे बघताना जीवा प्रचंड घाबरलाय प्रेक्षकांनो. आता विक्रम जीवाकडे पाहतात आणि खूप चिडतात आणि म्हणतात, हो आहे का रे तुझ्याकडे जीवा हार, आहे का आजीचा हार तुझ्याकडे. विक्रमचा टोनच बदललाय. जीवा आता फक्त म्हणत असतो की हो माझ्याकडे तो हार. आता लगेच विक्रम ओरडून म्हणतात, लाज वाटत नाहीये का तुला खोटं बोलायला. लगेच वसुआत्या म्हणतात, अरे विक्रम हळू बोल, असं का ओरडतोयस जीवाला, कुठे जाणार आहे हार, आहे अरे त्याच्याकडे, आता तर आम्ही सांगत होतो त्याला हार घेऊन ये, जा बाबा जीवा हार घेऊन ये. लगेच विक्रम म्हणतात, ताई तू मध्ये मध्ये बोल नकोस प्लीज. काय रे जीवा, तोंड उघड, उघड ते तोंड आणि सांग सगळ्यांना, आहे का तुझ्याकडे हार. सगळेजण एकदम सस्पेन्सनी बघतात विक्रमकडे आणि जीवाकडे. नंदिनी आता लगे रडायला लागते बरं का, आणि म्हणते, अहो बाबा असं का बोलताय तुम्ही त्यांना. लगेच विक्रम म्हणतात, कारण तो त्याच लायकीचा आहे. मानिनी म्हणते, अहो असं काय बोलताय तुम्ही जीवाला, काय झालंय अहो. आता सगळेजण जीवाकडे बघायला लागतात. विक्रम म्हणतो, ज्या आजीचा हा लाडका होता ना, त्याच आजीच्या आशीर्वादाचा सौदा करून आलाय हा. आता प्रेक्षकांनो सगळेजण जीवाकडे बघायला लागतात भांबवून. विक्रम म्हणतो, आजीने दिलेला तो आशीर्वाद विकून आलाय हा दुकानामध्ये. आता जेव्हा विक्रम असं बोलतात तेव्हा सगळ्यांनाच धक्का बसतो. वसुआत्या उगाचच आश्चर्य झाल्याचं नाटक करतात. आता बघा प्रेक्षकांनो, काव्या, मानिनी, नंदिनी सगळे अगदी विचित्र नजरेने बघायला लागतात जीवाकडे, आणि हा बिचारा जीवा त्याची नजर चोरतोय. प्रेक्षकांनो, मला बाजू घ्यायची नाहीये कुठल्याच कॅरेक्टरची किंवा कुठल्याच वस्तुस्थितीची, परिस्थितीची, पण काय झालंय, जीवावर आधीच मेंटली प्रेशर होतं या नंदिनीचं. त्याने बिचाऱ्याने व्यवहार केला तो तिच्यासाठीच. त्याला काय माहिती होतं की समोरचा माणूस त्याला फसवणार आहे, पण यासाठीच मुलांमध्ये व्यावहारिक बुद्धी असायला हवी, जी बिचाऱ्या जीवामध्ये नाहीये. तो खूप इमोशनल आहे आणि इमोशनली विचार करतो, आणि याच गोष्टीचा वसुआत्या आणि त्या भास्करने फायदा घेतला आणि त्याला फसवलं. त्याची बिचाऱ्याची चूक नाहीये, चूक एवढीच आहे की त्याने त्याची सतसत विवेक बुद्धी गहाण ठेवली. पण आता बायकोचं प्रेशर, आई वडिलांचं प्रेशर, घरच्या परिस्थितीचं प्रेशर, त्याने तरी काय करावं बिचाऱ्याने. सगळेजण खूप वेळ बघतात जीवाकडे. नंदिनी लगे रडते आणि म्हणते, नाही नाही बाबा, तुमचा गैरसमज झालाय. अहो जीवा, असं करणं शक्य नाहीये. आजी त्यांच्यासाठी काय आहेत हे माहितीये ना तुम्हाला, आजींच्या वस्तू त्यांनी जपून ठेवल्या. नाही बाबा, तुमचा काहीतरी गैरसमज झालाय. जीवा आजीचा हार विकतील, नाही 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 नाही, शक्यच नाहीये. नंदिनी किती प्रेशर टाकते बघा ना जीवावर. आता जीवाला म्हणते कशी, जीवा जा बरं, बाबांचा गैरसमज झालाय, तो हार आणा बरं, जाऊन आधी आणा ना तो हार. बाबा फक्त थोड्या वेळ थांबा, होईल ना सगळं क्लिअर, मी सांगते ना जीवांकडे हार आहे. अहो जा ना जीवा, अहो बाबांना हार बघू देत, म्हणजे त्यांच्या मनाचं समाधान होईल. अहो जीवा जा ना, आणा ना पटकन हार आणा. जीवाच्या डोळ्यातून घळाघळा पाणी वाहतंय. खरं तर पार्थला जीवाची क्यू येते बरं का प्रेक्षकांनो. आता नंदिनी म्हणते, जाताय ना अहो जीवा हार आणायला. बघा नंदिनी कशी प्रेशराईज करते. वसुआत्या, रम्या सगळे नुसते तमाशा पाहतात. विक्रम म्हणतात, काय रे, काय बोलते तुझी बायको. अरे जीवाच्या आकांताने सांगते ना ती, हार आहे, हार आहे, आहे का तुझ्याकडे हार, आण जा, आण ना, घेऊन ये ना जा. आता विक्रम खूप ओरडतात जीवावर, अरे जा की. पण जीवा मात्र तिथेच उभा आहे बिचारा, डोळ्यातून पाणी आणतोय तो. नंदिनी म्हणते, काय झालं जीवा, हार आहे ना तुमच्याकडे. आता जीवा फक्त मानेने नाही असं करतो, आणि मग लगेच सगळ्यांना धस्स होतं. मानिनी, विक्रम, सगळ्यांनाच. आता प्रेक्षकांनो, वसुआत्या आणि रम्या तर तिथे मजा घ्यायला उभ्या आहेत. पण आता बघा पुढे काय होतं. नंदिनी आता जीवाला म्हणते, असं काय करता जीवा, माझ्याकडे बघा, तुम्ही रडू नका बरं, आधी शांत व्हा बरं, काय झालंय जीवा. आता बघा प्रेक्षकांनो, जीवा काहीच बोलत नाही, रडत असतो तो नुसता. नंदिनी म्हणते, जीवा काय झालंय, कुठे हार. तुम्हाला कोणी काही बोलणार नाही, पण हार कुठे गेला जीवा, सांगाल का तुम्ही, प्लीज सांगा ना, कुठे गेलाय हार.
जीवा मात्र नुसता रडत उभा आहे तिथे. त्याच्याकडे आता काहीच उत्तर नाहीये. अचानक एवढ्या प्रश्नांचा भडीमार केल्यामुळे त्याला बिचारायला काही सुधरेना. कुठल्या तोंडाने तो उत्तर देणार? आता सगळे नुसते त्याच्याकडे बघायला लागतात, जसं काही त्याने चोरीच केलीये बिचाऱ्याने. आता प्रेक्षकांनो, एपिसोड तर इथे संपलाय, पण पुढचा प्रोमो जबरदस्त आहे. पुढच्या प्रोमोत विक्रमला कळतंय की या जीवाने भास्करच्या सांगण्यावरून व्यावहारिक चूक केली आणि तो फसला. आनंद निवासचं काय झालं असं विक्रम विचारतो आता नंदिनीला. मग नंदिनी सगळं सांगते, पण वसू आता मध्येच ओरडताना ऐकवल्या बरं का, तुझ्याच आनंद निवाससाठी विकला ना बाई त्याने हार. मग आता हे विक्रम जेव्हा विचारतात काय झालं होतं आनंद निवासचं, सांगता येत नाही का तुम्हाला आधी सगळं? मग जीवा हळूच सांगतो की मी चुकीच्या माणसाशी व्यवहार केला, भास्करशी. आता जेव्हा तो असं बोलतो तेव्हा ते विक्रम एवढे चिडतात आणि तलवार घेऊन त्याची मानबीन कापायला निघतात. हा जरा टू मच दाखवला त्यांनी प्रोमो. पण प्रेक्षकांनो, विक्रमने पण असं हायपर व्हायला नको होतं. त्याला जर शांततेत विचारलं असतं तर सगळे गैरसमज दूर झाले असते. आणि तसंही त्यांच्या घरची परिस्थिती बरीच चांगली दाखवली आहे. त्यांच्यासाठी एवढी रक्कम काही जास्ती नसावी असा एक माझा अंदाज आहे बरं का. काय वाटतं तुम्हाला? जीवाचं झालेलं हे सगळं नुकसान, हे सगळं भरून निघेल का? विक्रम जीवाला समजून घेतील का? मला तर असं वाटतंय की या प्रेक्षकांनो, उपकाराची परतफेड म्हणून कदाचित काव्या या क्षणाला जीवाची मदत करेल असा एक माझा अंदाज आहे बरं का. तुमचा अंदाज मला कमेंट करून नक्की कळवा. आणि माझा रिव्ह्यू आवडला असेल तर एखादा लाईक करायला विसरू नका. आणि आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, कारण लवकरच आपली 1 लाखाची फॅमिली पूर्ण होणार आहे ह्या चॅनलची सुद्धा. भेटूयात मंडळी उद्या पुन्हा एकदा. मी खूप उत्सुक आहे उद्याचा एपिसोड पाहण्यासाठी. तुम्ही असाल तर नक्की मला कमेंट करा आणि सांगा कसा वाटला एपिसोड. चला तर मग टेक केअर. धन्यवाद.